एसटी महामंडळाच्या राज्यातील क्रमवारीत बुलढाणा विभाग राज्यातून प्रथम आला असून विभाग स्तरावर उत्पन्नात तब्बल 46 कोटींनी वाढ झाली आहे। विशेष म्हणजे बुलढाणा विभागानं खर्चात कपात करून 57 लाख किलोमीटरनं बस फेऱ्यांमध्ये वाढ केली होती। याचा परिणाम बुलढाणा विभागानं नेत्रदीपक कामगिरी केली आहे। एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीत बुलढाणा विभागानं संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे। मागील वर्षीच्या तुलनेत बुलढाणा विभागानं तब्बल 57 लाख किलोमीटरनं बस फेऱ्यांमध्ये वाढ केली आणि एकूण उत्पन्नात 46 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। विशेष म्हणजे योग्य नियोजन आणि चालक वाहकांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बुलढाणा विभागाचा नफा मागील वर्षीच्या 10 कोटींवरून थेट 22 कोटी रुपयांवर पोहोचलाय। प्रवाशांना उत्तम सेवा दिल्यानं यंदा तब्बल 11 लाख प्रवाशांची वाढ झाली आहे। तर उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात कमी नाशिक जिल्हा ठरला। एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाला दर महिन्याला 8 कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती समोर आली आहे। तर खर्च कमी करून आणि उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून बुलढाणा विभागानं ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे। बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आल्यामुळे बुलढाणा विभागाचे जे विभाग नियंत्रक आहे यांचा सन्मान मध्यवर्ती कार्यालयाने 1 जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला होता। तर यामध्ये विशेषतः मॅडमनी जे नियोजन केलं होतं आणि आम्हाला जे इन्स्ट्रक्शन होत्या किंवा किलोमीटरमध्ये वाढ करायची, खर्चात कमी करायचं, उत्पन्न कसं वाढवायचं, यासाठी जे प्लॅनिंग होतं त्यामध्ये आपण सक्सेस राहिलो आणि आपलं किलोमीटरमध्ये गतवर्षी तुलनेत जवळपास 57 लाखांनी आपण किलोमीटरमध्ये वाढ केली आहे। उत्पन्नामध्ये 46 कोटींनी वाढ केली आहे। त्याच्यात जे चालक वाहकांनी कर्तव्य करायचं असतं त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त चालक वाहकांचा वापर करून उत्पन्न वाढ म्हणजे किलोमीटर वाढवले, त्यामुळे आपलं उत्पन्न वाढलं। सरासरी जवळपास 10 किलोमीटर प्रति चालकामागे आपण वाढवले होते। हे सगळं प्लॅनिंग करावं लागलं होतं, त्यामुळे ते शक्य झालं।